येस डॉक्टर अभिजित भोसले आणि त्यांचा समेत डॉक्टर अभिषेक अंधारे ओपनिंगला आले. सामन्याला सुरुवात पॉवर प्लेचं पहिल्या षटक असेल. फर्स्ट पॉवर प्ले सोबत पहिल्या षटकामध्ये डॉक्टर चेक डॉक्टर प्रदीप अटकरे तयार या पहिल्या षटकामध्ये. येस चेक ये अंपायर ग्रीन सिग्नल मॅचला सुरुवात पहिला पहिला वेअर ऑफ द विकेट हा फटका गॅपला भेदलाय. बॉलचा तो बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईन शॉप अलीकडे चांगली सुरुवात 4. चांगली सुरुवात राहिली. Hello, check, check, hello, check, check, hello, check, check, check one, hello, check. सो मागच्या दिशेने जाऊया. फुलर लेंथ अगदी रिसचा फार चांगला वापर केला गेला. काउ कॉर्नरचे फिल्डर पोस्टात एक सिंगल रन प्रमाणित घेतली गेली. धावफलक आता या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड 5 वरती 5 धावा धावफलकावरती. नवी मुंबई रायडर्स सध्याच्या घडीला मॅच मध्ये फार पुढे आहेत. चांगली सुरुवात गोलंदाजी मध्ये. समोरच्या दिशेने प्रहार केला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल हवे मध्ये आहे. लॉंगॉनला फिल्डर जरूर पोहोचतात पण त्यांच्या देखील आवाक्याच्या बाहेरचा बॉल एका टप्प्याने लॉंगॉन बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. चांगला फटका आपल्याला फलंदाज अभिजित यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. क्रमांक 3 वरती जे फलंदाज मैदानाच्या हातामध्ये आले होते इब्राहिम अन्सारी आणि दुसऱ्या षटकामध्ये संजय. पहिला बॉल वाइड ऑफ फुल लेंथ डिलिव्हरी ड्राइव्ह करायचा होता. बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉलने षटकाची सुरुवात दरम्यान केली गेली. चांगली सुरुवात कारण अगदी पहिलाच बॉल ड्राइव्ह करण्यासाठी टाकला गेला होता आणि तोच प्रयत्न डॉक्टर इब्राहिम अन्सारीचा होता. बट बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉलने या ओव्हरची सुरुवात आणि एक मनोबल वाढवणारी ही सुरुवात राहिली. गोलंदाज संजय पसुरिया यांच्या माध्यमातून.
लो फुल टॉस, बॉल हवेमध्ये देखील आहे, मिसफील्ड झाली. फिल्डर आय थिंक ऋषिकेश होते, मिसफील्ड झाली आणि तसा बेनिफिट फलंदाजांना. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. कधी कधी ना थोडी घाई करणं हे चुकीचं ठरतं, कारण ना थोडं वेट केलं असतं कदाचित लॉंग ऑफला तर बाउंड्री कदाचित वाचली असती, बट तसं काही घडलं नाही. 4 धाबा दरम्यान मिळाला. पुढचा बॉल फुल टॉस आहे, पुन्हा एकदा इनसाइड आउटचा हा फटका. लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला भेदलंय. आणखीन एक दमदार फटका. फलंदाज डॉक्टर इब्राहिम अन्सारीच्या बॅट मधनं बॅक टू बॅक फोर्स 4. चौकार आला. चौकार देखील नवी मुंबई रायडर्स टीमच्या अगेन्स्ट आला. त्या अनुषंगाने आपल्याला डान्स पाहायला मिळाला नाही. विकेट कदाचित आली तर नक्कीच तो मजेचा भाग आहे, त्याच्याविषयी चर्चा आपण नंतर करूया. पुल करायचं होतं, बाटांनी बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉल दरम्यान येत नाही, तो धीम्या गतीने हा बाउन्सर टाकला गेला होता. स्लोवर बाउन्सर आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज सध्याच्या घडीला डॉक्टर संजय आपल्याला पाहायला मिळतात. आणि या ओव्हरमध्ये बघा 2 चौकार आले. त्यामध्ये आपण बघितलं तर ऋषिकेश खैरे यांची मिसफील्ड आपण बघितली. कदाचित तो चौकार अडवला असता तर परिस्थिती थोडी वेगळी असती. बॅकफुटला जाऊन पंच केला. आता डीप एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर पोहोचतात. फिल्डिंग चांगली राहिली. फक्त एक सिंगल मिळेल. धावफलक या एका धावेच्या मदतीने 18 धाबा धावफलकावरती. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. 1 to go. शेवटचा बॉल असेल या षटकामधला. स्कोर कार्ड 18 वरती आहे. 18 ऑन द बोर्ड. दरम्यान लाईन पाहावी लागेल एक्झॅक्टली घडलंय काय. उजव्या ऑफस्टिकच्या फार बाहेर. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल. एक्स्ट्रा रन धावफलक आता एक्स्ट्रा रनच्या मदतीने 19 धावा धावफलकावरती आता आपल्याला पाहायला मिळतील. जी जोडी मैदानाच्या हातामध्ये आहे, अभिजित आणि त्यांच्या समेत डॉक्टर इब्राहिम अन्सारी ही जोडी. पुढचा बॉल आणि दरम्यान एक साऊंड तर आला होता, बट एक्झॅक्टली कसला साऊंड होता हा प्रश्न आहे. येस, बॅटची एज लागली होती आणि एज देखील फार मोठी होती, कारण कॉमेंट्री बॉक्स पर्यंत आवाज आला होता. एक सिंगल रन मिळाली. कॅच इथे ड्रॉप झाली विकेट किपरच्या माध्यमातून. कुठे ना कुठे एक इझी कॅच होती, एक इझी अपॉर्च्युनिटी होती, पण त्या अपॉर्च्युनिटीला आता गमावलं. एक सिंगल देखील कंप्लीट आणि ओव्हर देखील कंप्लीट आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर रन्स बनवला गेला. 20 विकेट गेली 1. अजून देखील येणाऱ्या 4 ओव्हरचा खेळ इथं बाकी असेल. फुलर लेंथ ड्राईव्ह केला. फिल्डर आता ऋषिकेश पोहोचतात. लॉंग ऑफरनं एक सिंगल रन दरम्यान घेतली जाईल. कॅल्क्युलेशन जर आपण केला तर आता बघा टोटल एका धावेच्या मदतीने 21 वरती 6 षटकांचा सामना. जी सुरुवात आतापर्यंत राहिली, या सुरुवातीच्या जोरावरती जर आपण विचार केला तर 55-60 मे बी तिथपर्यंत पोहोचायला हवंय. आणि त्यासाठी सातत्य फलंदाजीमध्ये दाखवावं लागेल. लेट कट बट पॉइंटला तितकीच चांगली फिल्डिंग. आणखीन एक सिंगल रन मिळेल. आणि सत्ताच्या घडीला जर आपण विचार केला तर सिंगल डबल स्कोर कार्ड आता चालवला जातो. सत्ताच्या घडीला नवी मुंबई रायडर्सला आता विकेटचा शोध आहे की विकेट कोणत्या माध्यमातून, कोणत्या गोलंदाजाच्या माध्यमातून येईल तो प्रश्न आहे. कारण विकेटची आवश्यकता देखील आहे, कारण पहिला विकेट लवकर गेल्यानंतर ही पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली. स्टेप आउट झाले समोरच्या दिशेने. लॉंग ऑन फिल्डर कॅच पकडली आणि हा दरम्यान दुसरा धक्का मैदानाच्या हातामध्ये. फलंदाज बाद.
गिरीश सर आपण देखील जॉईन होऊ शकता, काय हरकत नाहीये. बघा विकेट मिळाली आणि त्यानंतर जितका सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये नाहीये ना, त्याच्यापेक्षा जास्त सेलिब्रेशन मैदानाच्या बाहेर आहे. 2 धक्के ड्राईव्ह केला आणि परफेक्टली जर आपण स्ट्रोक बघितला ना, प्रॉपर स्ट्रोकचं एक्झिक्युशन होतं. बिकॉज फ्रंट फुटला आले, ड्राईव्ह केला आणि 2 धावा दरम्यान इथं पूर्ण केला जाते. कारण लास्ट स्ट्रोक आपण अगदी बघितल्या ना, परफेक्टली जर आपण लेदर बॉल क्रिकेटमध्ये एक प्रॉपर जो बॅट्समन असतो ना, अगदी जर बॉल फुल लाईन डिलिव्हरी असेल तर फ्रंट फुट वरती येऊन ड्राईव्ह आपल्याला लास्ट बॉल वरती पाहायला मिळाला. 2 धावा पूर्ण झाला. बॅटर डॉक्टर कुणाल साठी हा बॉल लोब फुल टॉस होता. आता सरळ बॅटने व्ही शेप मध्ये हा स्ट्रोक लॉंग ऑन ला फिल्डर एक सिंगल इथनं घेतली जाईल. धाव फळक आता एका धावेच्या मदतीने 25 धावा धाव फलकावरती. हे षटक जर आपण बघितलं बॉलर या ओव्हर मध्ये डॉक्टर रवींद्र आहे. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून राहिली. कारण या षटकामध्ये बघा फक्त 5 धावा आणि त्यामध्ये एक विकेट देखील काढला गेला डॉक्टर रवींद्र यांच्या माध्यमातून. बॅकफुटला जाऊन पंच केला. पॉइंटचे फुल्ड 38 सर्कल मध्ये त्याचा बेनिफिट इथनं घेतला गेला. फलंदाज डॉक्टर इब्राहिम अन्सारीच्या बॅट मधनं हा चौकार. इब्राहिम अन्सारी यांचा पाहायला मिळाला. 4 धावा दरम्यान इथं मिळाला धाव फळक. अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ देखील समाप्त. 3 ओव्हर मध्ये रन्स बनवला गेला 29 आणि या चौथ्या षटकामध्ये डॉक्टर अतुल सावंत तयार होतात गोलंदाजी करण्यासाठी. आणि स्पेशली दुबईवरनं या स्पर्धेला एन्जॉय करण्यासाठी त्यांनी अर्जंटली फ्लाईट बुक केली आणि ते आले. म्हणजे भरपूर सारे आय थिंक चेहरे आहेत जे अर्जंटली ही स्पर्धा खेळण्यासाठी पोहोचलेले आहेत. त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. कारण सीझन 8 आहे. वर्षामधनं एकदा हे 2 दिवस एन्जॉय करायचे असतात आणि त्यासाठी अगदी आपण आमचे एक सर त्यांचा उल्लेख, त्यांचं नाव आय थिंक मला आठवत नाहीये पण ते आय थिंक अबू धाबीवरनं आलेत आणि अतुल सरज आहेत. अबू धाबी रिटर्न आणि सध्याच्या घडीला आता गोलंदाजी मार्क वरती तयार. कुणाल आपण जर कुठे असाल डॉक्टर कुणाल जे छत्रपती संभाजीनगर या टीमचे प्लेयर आहेत, प्लीज आपण लवकर या. फुलर लेंथ होता. अगदी बॅट देखील आपण जर बघितली तर विकेट वरती आदळली. त्या अनुषंगाने परफेक्टली स्ट्रोक एक्झिक्यूट झाला नाहीये. सिंगल रन मिळेल. धाव फळक आता 30 वरती. आफ्टरनून सेशन मध्ये PCMC ब्लास्टर्स अगेन्स्ट टीम नवी मुंबई रायडर्स. पण असा दिवस आपण बघितला ना तर पूर्णपणे नवी मुंबई रायडर्स टीमच्या नावावरती. कारण सध्याच्या घडीला तर टेबल टॉपर्स आहेत आणि फिनिश आता कुठे करतील, टेबल टॉप वरती की 2 वरती, या प्रश्नाचं उत्तर या मॅच नंतर आपल्याला मिळेल. लेट कट करायचा होता. विकेट किपरचा रिॲक्शन. बॅटची एज लागली होती की नाही तो प्रश्न आहे. यस, बॅटची एज होती. विकेट किपरने देखील केली मिस्टेक आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. सध्याच्या घडीला जर आपण बघितलं ना तर एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली.
चार धाबा लास्ट बॉलवरती. फुलर लेंथ होता आडवा बाटने हा फटका. आता फिल्डर जे डीप मिड विकेटला आहेत ते पोहोचतात तोपर्यंत एक सिंगल इथनं घेतली जाईल. बघा बघता बघता एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली की इब्राहिम अन्सारी सध्याच्या घडीला फार चांगली बॅटिंग करतात. कारण सध्याच्या घडीला इंडिव्हिज्युअली 20 धावेंवरती खेळतात आणि जेही स्ट्रोक त्यांच्या माध्यमातून आले की नो रिस्क स्ट्रोक होते. पूर्णपणे सिंगल डबल त्यानंतर आपल्याला क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळाले. समोरच्या दिशेने प्रहार केला. लॉंग ऑफला ऋषिकेश कॅच ड्रॉप. थँक्यू डीजे. डीजे मान सध्याच्या घडीला आमचे नवी मुंबईचे पाठीराखे दुःखामध्ये आहेत आणि अगदी आपण बघितलं त्याचं कारण काय की कॅच ड्रॉप झाली. ऋषिकेश होते, विशाल सर सध्याच्या घडीला नाखुश आहेत. अतुल सामंत या षटकामध्ये गोलंदाजी करतात. फुल टॉस होता. समोरच्या दिशेने अगदी लॉंगॉनला फिल्डर थांबले गेले बिकॉज फुल टॉस बॉल वरती देखील आपण बघितलं की प्रहार करायचा होता बट मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक खेळले नाही. त्या अडुषकाने फक्त एक सिंगल. धावफलक एका धाबेच्या मदतीने 37. डॉक्टर अतुल या ओव्हरमध्ये गोलंदाजी करतात. स्पेशली विकेट काढायचा होता बट विकेट आली देखील असते पण कॅच देखील ड्रॉप झाली. यावेळेस देखील लॉफ्टेड ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतो बट फिल्डर देखील डीप मध्ये उपस्थित आहेत कव्हर रिजन वरती. संजय पसुरिया त्यांच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली बट या पहिल्या सत्रामध्ये आतापर्यंत आपण बघितलं की आता खेळ समाप्त झाला 4 ओव्हरचा आणि 4 ओव्हर नंतर धावफलक 38. विकेट गेल्या आतापर्यंत 2. अजून देखील येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळीतनं बाकी असेल. कमीत कमी माइंड मध्ये ही गोष्ट चालली असेल की कुठे ना कुठे अगदी 6 षटकांच्या समाप्तीनंतर कमीत कमी 55-60 थोडी दुखापत आहे. त्या अनुषंगाने डॉक्टर इब्राहिम अन्सारी रिटायर्ड हर्ट चाललेत आणि त्यांच्या जागेवरती आता मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज डॉक्टर निखिल आले. आसिम पटेल गोलंदाजी करण्यासाठी. आसिम पटेलचा हा बॉल हाफ ट्रॅकर फुल पॉवरफुल. व्हाट अ हिट. इट्स अ ह्यूज अँड मॅसिव्ह हिट. सिक्सर. काय फटका होता. लाईन लवकर पिक केली अडवा बॅटने. हा पुलचा जबरदस्त फटका बॅट्समन डॉक्टर कुणाल यांच्या बॅटमधनं हा धमाकेदार फटका आपल्याला पाहायला मिळाला. षटकार आला. प्रेशर आता पूर्णपणे गोलंदाजावरती. गोलंदाज डॉक्टर आसिम सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती आहेत पण त्यांचं स्वागत ज्या अंदाजाने केलंय ना कुठे ना कुठे आता समस्या अडचणी प्रश्न भरपूर सारे निर्माण झालेत डॉक्टर आसिम समोर. आणि लास्ट मॅचचा आय थिंक सो बेस्ट बॉलर होते डॉक्टर आसिम पटेल बट या मॅचची सुरुवात थोडी खराब. यावेळेस देखील फटका बघा आणि पाहतच राहा. काय फटका होता. कलाइयो की कला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेस क्षेत्र आहे डीप एक्स्ट्रा कव्हर पण रिझल्ट सेम. सिक्सर.
जो एक रोल होता ना की एक शॉर्ट अँड स्वीट इनिंगची जी आवश्यकता होती ती इनिंग आता डॉक्टर कुणाल साकारतात. कुठे ना कुठे या अगोदर जी शांतता होती ना तिसरा देखील येईल का त्याच दिशेने फटका चालला. हा बॉल देखील एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर सध्याच्या घडीला डॉक्टर कुणाल ही इज ऑफ फायर नाव. आणखीन एक धमाकेदार फटका चौकार. चार धावा आणखीन. बॅटची कडा आणि दरम्यान बॉल मागे चालला. थर्डमॅनला चांगली फिल्डिंग राहिली. पण डॉक्टर कुणाल ज्याप्रमाणे बॅटिंग करतात ना अगदी लास्ट ओव्हरमध्ये आपण बघितलं सेन्सिबल क्रिकेट सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट केले आणि त्यानंतर या षटकामध्ये आता माहिती आहे की ॲक्सिलरेशन करायचं आहे. मोठे फटके खेळायचे आहेत आणि ते मोठे फटके आता येतात. स्कोर कार्ड आता या एका धावेच्या मदतीने 55 55 धावा फुलकावरती. स्मॅश केला. आता डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर नाही आहेत. खाली क्षेत्र. हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सध्याच्या घडीला बाउंड्रीज मध्ये डील आता दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतात आणि या रेसमध्ये या पहिल्या सत्रामध्ये आता कुठे ना कुठे एक चांगल्या टोटलच्या दिशेने वाटचाल करताना पीसीएमसी ब्लास्टर्स टीम आपल्याला पाहायला मिळते. 4 धावा. थँक्यू. 4 धावा आला. या षटकामध्ये भरपूर सारा रन्स खर्च झाला. फुलर लेन तो ता ड्राईव्ह केला. लॉंग ऑफला ऋषिकेश खैरे आहेत. बट आता एका गोष्टीची आठवण नक्कीच येत असेल जी कॅच लास्ट ओव्हरमध्ये ऋषिकेश खैरे यांनी ड्रॉप केली होती बॅटर डॉक्टर कुणालची. ती कदाचित कॅच पकडली असती ना तर आता परिस्थिती थोडी वेगळी असती. ते म्हटलं जातं ना की क्रिकेटमध्ये ना एक एक कॅच देखील मासला चेंज करते. मागच्या दिशेने जाऊया. स्टेप आउट झाले होते. बाटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉल येतो. अगदी एक गोष्ट विचार करण्यासारखी देखील आहे की कुठे ना कुठे आता या मॅचमध्ये रन्स आता ज्या बनवल्या गेल्या पहिल्या सत्रामध्ये आतापर्यंत 60 धावा बनवल्या गेल्या. आता फर्स्ट इनिंगमध्ये टीम नवी मुंबईला आता या गोष्टीचा विचार करायचा तर जे घडायचं होतं ते घडलं. रन्स आता ज्या बनायच्या होत्या त्या बनलेल्या आहेत. पण आता जी दुसरी इनिंग आहे ना त्यामध्ये आता कशा प्रकारे आपण कमबॅक करू शकतो तसा विचार आता आत्तापासूनच करावा लागेल. आणि या अंतिम षटकामध्ये जर चांगली गोलंदाजी झाली जर एक कमीत कमी षटकाचं षटक टाकलं गेलं तरी सुद्धा कमबॅक होऊ शकतो. फुलर लेन होता. लिडिंग एज बॉल हव्यामध्ये कॅच पकडली जाईल का. खाली क्षेत्र आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला कोणत्या प्रकारे फिल्डर नाही आहे. एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर जरूर पोहोचले पण त्यांचे देखील प्रयत्न कमी पडतील. हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. इझी 4 धावा आणखीन मिळाला. फ्लिक करायचा होता. एक्झॅक्टली बाटाने बॉलचा कॉन्टॅक्ट आहे की नाही ते देखील पाहावं लागेल. स्ट्राईक तर रोटेट झाली. लेग बाईज च्या स्वरूपामध्ये ही एक सिंगल रन निर्माणित म्हणजे डॉक्टर कुणाल आता स्ट्रायकिंग एंडवरती असेल ज्यांच्या बॅटमधून आपण भरपूर चांगले चांगले फटके आपल्याला पाहायला मिळाले. पुढचा बॉल डॉक्टर कुणाल साठी. हा बॉल मिस्टायमिंग बॉल हवेमध्ये. फार काळ बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर दरम्यान उपस्थित जरूर होते बट कॅच साठी अटेम्प्ट केला नाहीये तोपर्यंत. दरम्यान 2 धावा इथनं पूर्ण केल्या जातील.
धावफलक 2 धाबींच्या मदतीने 67 धावा धावफलकावरती जो टोटल हवा होता ना या मॅच मध्ये टोटल इथं बनवला गेला. पुन्हा एकदा हवेमध्ये आहे मिस्टामिंग कॅच पकडले आता जाईल का अगदी मिड विकेटचा फोल्डर पाहतो काऊ कॉर्नरच्या फोल्डरला आणि फायनली इन ऍक्शन मध्ये येतात डीप मिड विकेटचे फोल्डर आणि बॉल थ्रो केला जातो तोपर्यंत 2 धाबांना पूर्ण केल्या जातील. धावफलक 2 धाबांच्या मदतीने 69 वरती. ज्याप्रमाणे आम्ही उल्लेख केला आता जे घडायचं होतं ते घडलं. आता यानंतर जेव्हा चेजिंगसाठी उतरणार नवी मुंबई रायडर्स तेव्हा एक सकारात्मक दृष्टिकोनातून या मॅचला पाहावं लागेल. शेवटचा बॉल बॅटची एज लागली दरम्यान थर्डमॅनला आता चांगली फिल्डिंग राहिली. एक सिंगल इथं घेतली जाईल आणि अशा प्रकारे फर्स्ट इनिंग कंप्लीट. फर्स्ट इनिंग मध्ये रन्स बनवले गेले 70 आणि 71 धावांचं लक्ष्य. यस फर्स्ट इनिंग कंप्लीट रन्स बनवलं गेला 70-71 धावांचं लक्ष्य. आणि जेव्हा सामन्याला सुरुवात होईल समालोचक लक्षामध्ये करूया चेंजेस आणि पुन्हा एकदा मुनीजी पाटील यांचा गोड आवाज आपण ऐकूया. धन्यवाद.
डॉक्टर विशाल कुठे असाल तर आपण या, आपली गरज आहे या व्यासपीठावरती आमच्या कॉम्बॉक्स मध्ये, सो आपण आमच्या समवेत जॉईन व्हायचं. 12th मान टीम नवी मुंबई. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुमचा एक 12th मान आमच्यापर्यंत पोहोचवा, जे गरजेचं आहे. 2 सलामीचे बॅटर्स आपण पाहतोय टीम नवी मुंबई संघाकडनं. दुपारच्या सत्रामध्ये अगदी भोजन झाल्यानंतर आपलं सर्वांचं पुनश्च एकदा या स्पर्धेमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपण या मैदानावरती पाहतोय महाराष्ट्र डॉक्टर प्रीमियर लीग सध्याच्या घडीला चालू आहे, ज्यामध्ये महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यातून सगळे डॉक्टर जे गेल्या सातत्याने इतक्या वर्षांपासून रुग्णांची सेवा करत असतात, ते सगळे डॉक्टर आज एक धाव आरोग्याची आज संदेश देण्यासाठी मैदानापर्यंत पोहोचलेत. आणि या मैदानावरती खूप चांगला खेळ चालू आहे. प्रथम तर बॅटिंग करताना धावा बनवल्या गेल्या त्या टोटल 70 आणि 71चा 1 दिला गेला. आणि 2 सलामीचे बॅटर्स आपण पाहतोय हेच 71 धावांचं आव्हान घेऊन डॉक्टर आसिम पटेल आणि डॉक्टर रणजित गावडे. आणि गोलंदाजीवरती आपण षटक क्रमांक पहिलं डॉक्टर निखिलला पाहतोय. पुढचा चेंडू हलक्या गतीने चेंडूला कट करण्याचा प्रयत्न केला, त्यातनं शॉट मिड ऑफला चेंडूला अडवलं गेलं. फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट केली आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 1 ने वाढतीये. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 या आकडावरती. आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती 71 धावांचा पाठलाग करण्यासाठी टीम नवी मुंबई आगेकूच करते. आणि मी म्हणेन की ही मॅच जी आहे तो हा बॅटल हा बघण्यासारखा असेल, कारण की दोन्ही संघांचा विचार केला तर या स्पर्धेमध्ये या दोन्ही संघाने खूप जास्त प्रभावशाली केला. यावेळेस पहा खूप चांगला क्षेत्ररक्षणाचा चित्र आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 3. यावेळेस पंचांचा इशारा व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय एकाने आकड्याने वाढतीये, जाऊन पोहोचतीये 4 या आकड्यावरती. धावसंख्या फलकावरती 4. बोलत यार हा फ्रॅकर चेंडू अगदी सरळ रेषेमध्ये खेळला गेला आणि चेंडू आता सीमा रेषा बाहेर चौकार. तर या स्पर्धेला खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉय करतात. ज्या पद्धतीने बघितला गेला तर नक्कीच जर बघितलं तर या स्पर्धेमध्ये बघा अनेक सारे असे डॉक्टर्स आहेत जे मैदानामध्ये खेळताना आनंद घेत आहेत. पण आमच्या विशाल सरांना आपण सकाळपासून पाहतोय अगदी व्यासपीठावरती आनंद घेता. आणि मी एवढंच म्हणेन विशाल सरांसाठी की कोई डाल में खुश है तो कोई माल में खुश है तो हमारे विशाल सर जो हर हाल में खुश है. गोलंदाजीवरती गोलंदाज षटक क्रमांक 2 घेऊन आपण सुहासला पाहतो. डॉक्टर सुहास आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर धावा आला टोटल 10. विकेटचा विचार केला तर एकही विकेट अजूनपर्यंत नाहीये. यावेळेस पहा ऑन साइडला फटका सुंदर आणि या फटक्याला लँड केलंय ते षटकार. षटकाराने धावसंख्या फलकावरती 16. आणखी एक सरळ रेषेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलोथ्रू अडवलाय. रनआउटची संधी और मिल गई विकेट. बडी मछली जाल में. फलंदाज इथून आउट होतोय तो म्हणजेच डॉक्टर आसिम पटेल.
आक्रमकता जो दाखवत होता, जो या मॅच मध्ये एकतर्फी मॅच करण्याची क्षमता ठेवत होता, त्याला मात्र अगदी स्वस्तात परतवलं गेलं. तर आता इथे विकेट पाहायला मिळाला. 16 या आकड्यावरती पहिला झटका, 16 या आकड्यावर पहिला हादरा नवी मुंबई या संघाला. आता परिस्थिती जर बघितली गेली तर मग षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती असताना 2 चेंडूचा खेळ समाप्त. 16 या आकड्यावरती 1 विकेट. ऑन साइडला आल्या प्रहार केलाय, फटका इथे बसलाय आणि बॅक टू बॅक दुसरा विकेट हा मैदानाच्या बाहेर. 1 रनआउट आणि इथे झेल बाद. पकडली जरा नाव कळवा आमच्यापर्यंत. अभिजित, डॉक्टर अभिजित होते. नवीन बॅटर विशाल सर, नवीन बॅटर कळवा आमच्यापर्यंत. डॉक्टर नितेश पटेल आहे स्ट्रायकर एंडला. विकेट बॅक टू बॅक 2 गमावले गेले. थोडीशी का होईना पण जी परिस्थिती चांगली होती ती आता थोडस बिकट होती. आल्या क्रॉस हँड प्रहार केला, अगदी डीप फाइंडला चेंडू मात्र वेगाने सरसावतो आणि मात्र चेंडू जाऊन पोहोचलाय सीमारेषा बाहेर. पंचांचा इशारा, 4 धावा. जाऊन पोहोचतीये 20 या आकड्यावरती. आपण पाहतोय पहिल्या पूर्वार्धामध्ये 70 धावा बनवल्या गेल्या, 71 धावांचं आव्हान दिलंय. दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघ तितक्याच ताकदीने या स्पर्धेमध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळ दाखवलाय. आणि आता जर बघितलं गेलं तर आता हे आमोरे सामोरे भिडताना कशा प्रकारचा बॅटल होतोय किंवा या बॅटल मध्ये कोणाचा विजय होतोय याच्याकडे जास्त आतुरतेने आपण सगळेजण वाट पाहतोय. 71 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत धावा फळकावरती 20 पाहतोय. चेंडू क्रमांक 5 अपसमच्या बाहेर, ऑप्टिकच्या बाहेर. इथे जर बघितलं गेलं तर अगदी बॅटच्या फेसवरनं चेंडू निघून गेला आणि त्याच दरम्यान डॉट बॉलची सांगता. यष्टीरक्षकाची भूमिका बघा महत्वाची असते आणि ती पार पाडताना आपण पाहिलंय. डॉक्टर कुणाल शिंदे खूप चांगल्या पद्धतीने यष्टीरक्षकाची भूमिका आजच्या संपूर्ण दिवसामध्ये त्याने देखील केली आहे. त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. तर इथे मात्र दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. शेवटचा अंतिम 1 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि गोलंदाज तयार. हा पहा, चेंडू टप्पा पडल्यानंतर आणखी एकदा फलंदाजाला हुलकावणी देऊन निघून गेल्या यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि षटक समाप्त झालं. 2 षटकांचा खेळ समाप्त. उत्तरार्ध आपण पाहतोय आणि या उत्तरार्धामध्ये पहिल्याच 2 षटकामध्ये 71चा पाठलाग करताना धावा बनवल्यात 20. विकेटचा विचार केला तर 16 धावांची एक चांगली पार्टनरशिप पाहिली, पण 16 या आकड्यावरती 2 विकेट गमावले गेले आणि त्यानंतर एक चौकार आला. टोटल 20 या आकड्यावरती धावसंख्या. डॉक्टर अभिषेक आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 हातामध्ये सोपावली जिम्मेदारी. पहिला चेंडू, हो फुलर लेनचा चेंडू होता. अगदी बघितला गेलं तर त्या पॉपिंग क्रीज मध्ये आणि त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता, निर्धाव चेंडूची सांगता पाहिली आणि याच निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर 20 या आकड्यावरती धावा. मागचा जर विचार केला तर मागच्या मॅच मध्ये याच बॅटरने अर्थात डॉक्टर ऋषिकेशने 3 चेंडू मध्ये लगातार 3 षटकार झोकले होते. त्यामुळे तुम्ही इथून त्याला हलक्यात नाही घेऊ शकत. मॅचचं समीकरण कोणत्याही क्षणाला तो मात्र बदलावू शकतो, ही क्षमता आहे त्याच्यामध्ये. पण त्या क्षमतेला आता शक्तीत वापर करावा लागेल.
हा ट्रॅकर चेंडू होता ऑप्शनच्या बाहेरचा, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू खेळून काढला आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव. एका सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या फळकावरती वाढताना पाहायला मिळते. धावसंख्या फळकावरती जाऊन जोडली गेली 21 या आकड्यावरती. पुढचा चेंडू ऑप्शनच्या बाहेर खूप चांगल्या पद्धतीने यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता आणि याच निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती 21 पाहतोय. बघा प्रत्येक निर्धाव चेंडू मॅच समीकरण किंवा जे रिक्वायर्ड रन रेट ते मात्र वाढवत जाईल. आता मात्र करंट रन रेटचा विचार केला तर 21 धावा आहेत, थोडासा वाढवावा लागेल करंट रन रेट, त्यामुळे जेणेकरून रिक्वायर्ड रन रेट कमी होईल आणि त्याच अनुषंगाने बॅटिंग करावी लागेल. पहा लेगस्टंपला सोडून जातोय चेंडू, पंचांचा इशारा. इट्स व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 1 ने वाढेल. फळकावरती धावा पाहतोय आपण 22 आकड्यावरती 22. बघा धावा येणं गरजेचं आहे, मग त्या कशाही येऊ द्या कुठून येऊ द्या. टीम सध्याच्या घडीला नवी मुंबई हेच म्हणते की धावा महत्वाच्या आहेत, कारण की 71 धावांचा पटलाग करताना सुरुवात चांगली झाली होती, पण मिडल ओव्हर्स मध्ये थोडासा दबाव आला. हा पुन्हा एकदा चेंडू शरीरावरती आदळला गेला. पाठचा तितकासा चांगला संपर्क नाही. पंचांचा इशारा इथे लेगबाईच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट केली गेली आणि या लेगबाईच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती वाढते देखील. धावा फळकावरती आपण पाहतोय 23-23 या आकड्यावरती. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना खूप चांगल्या पद्धतीने सजवली आहे, त्या पद्धतीची गोलंदाजी देखील चालू आहे. आता हवेचा झोकचा थोडासा विचार करावा लागेल, कारण की बघा हवेचा झोक जर पाहिला गेला तर राईट हँडेड बॅट्समनला इथे पूरक आहे, कारण की हवा त्याच वेने वाहते. मी म्हणेन की या झोकाचा वापर करून जर बॅटिंग केली तर मग मोठे फटके रस्ता येऊ शकतात, पण त्यासाठी चेंडूला बॅटवरती घेणं किंवा चेंडूच्या मेरिट पर्यंत पोहोचून फटके बनवणं हे गरजेचं आहे. एकदा काही चेंडू हवेत गेला तर तदनंतर हवा देखील तितकीशी काम करू शकते. थोडासा का होईना, पण अशा सिच्युएशन मध्ये आपण अनेकदा पाहतो की गोलंदाजांना थोडासा डिफिकल्टी जाते आणि ऋषिकेशमध्ये क्षमता देखील. तयार बॉलर ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खेळाडू अगदी वेगाने तिथे पोहोचतोय, पण त्याच्या अवाक्यापासून चेंडू दूर राहिलाय. चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा बाहेर. येतात 4 धावा. गोलंदाज तयार. येणारा पुढचा चेंडू फुलर लेन्सचा होता ऑप्शनच्या बाहेर. चांगली रणनीती, षटक समाप्त झाला. खूप चांगल्या पद्धतीने चेंडू एक्झिक्यूट केला गेला. बघा अगदी वाईड लाईन पकडली गेली. फुलटॉस चेंडू हाताळायचा माफ करा फुलर लेन्सचा चेंडू हाताळला गेला आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर वाईड यॉर्कर पाहायला मिळाला. आणि सध्या क्रिकेटमध्ये म्हणतात ना की ब्रह्मास्त्र क्रिकेटचं काय, तर मग यॉर्कर चेंडू आणि वाईड यॉर्करचा जर इथे खूप चांगल्या पद्धतीने वापर केला गेला आणि त्याच माध्यमातून जर बघितलं तर डॉट बॉलची सांगता. षटक समाप्त झालाय. षटक समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण जर पाहिली गेली तर फळकावरती 27 आणि विकेटचा विचार पाहिला तर मग 2 विकेट गमावल्या गेल्यात. आता विचार केला तर मग 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत 44. इक्वेशन अगदी सोपा. गोलंदाजीवरती षटक क्रमांक 4 डॉक्टर दीपक. तयार गोलंदाज. पहिला चेंडू ऑन साइड ला मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आहे तैनात आणि चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा बाहेर. चौकार. कारणे धावसंख्या फळकावरती वाढली. धावसंख्या फळकावरती वाढताना पाहायला मिळते 31-31 आकड्यावरती.
पुढचा चेंडू आणखी एकदा त्या क्षेत्रामध्ये, पण इथे स्कोअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला. ऑन साइडला चेंडू होता आणि तिथे फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि एका सिंगलच्या जोडीने, एका सिंगलच्या बढतीने धाव संख्या 32 या आकड्यावरती. बघा दुसरा विकेटचा जर विचार केला, पहिला आणि दुसरा विकेट 16 या आकड्यावरती होता, पण नंतर पण एक चांगली पार्टनरशिप या दोघांनी बनवली आहे. म्हणून म्हणतात ना की क्रिकेटमध्ये तुम्हाला धावा बनवायच्या सुरुवातीला बॅटिंग करताना किंवा उत्तरार्धामध्ये धावा टार्गेट पाठीमागे जायचा. सर्वात महत्वाची गोष्ट पार्टनरशिप असते. तुम्ही जर एक चांगली पार्टनरशिप जोडली गेली तर तुम्ही चांगल्या पद्धतीने धावा बनवू शकता. आणखी एक चांगला फटका, चेंडू हा देखील निघून जातोय सीमारेषा बाहेर चौकाराकरिता. आजच्या दिवसामध्ये या मैदानावरची जर हाय स्कोर गुणाचा बघितला तर सध्याच्या घडीला क्रमांक 1 वरती आपण डॉक्टर ऋषिकेशला पाहतोय. फर्स्ट नंबर वरती या चौकाराने पोहोचले. जबरदस्त बॅटिंग. यावेळेस पहा आणखी एक चांगला स्ट्रोक आहे. लॉंग ऑफचा खेळाडू थोडासा वाईडिश होता. एक धाव तर कंप्लीट केल्या. दुसऱ्या धावेची सक्सेसफुली कॉलिंग दिली जाईल का? रन आउटची संधी होती पण 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्यात आणि मग या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली. 38 आकड्यावरती. डॉक्टर ऋषिकेश सध्याच्या घडीला या स्पर्धेमध्ये या मैदानावरती सर्वात जास्त धावा त्याने बनवल्या. खूप चांगली बॅटिंग, वैयक्तिक इंडिव्हिज्युअल स्कोर त्याने बनवला. तर यावेळेस पहा आणखी एक दमदार चेंडू, सरळ 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 सीमा रेषा बाहेर, षटकार. विशाल सर, नक्कीच विशाल सर ज्या पद्धतीने एन्जॉय करतात ना ते बघण्यासारखे. आणि विशाल सर तुमच्यासाठी एक शब्द नक्कीच म्हणेन की कोई डाल में खुश है तो कोई माल में खुश है, कोई डाल में खुश है तो कोई माल में खुश है. खुश है तो हमारे विशाल सर जो हर हाल में खुश है. खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉय करतायत या स्पर्धेमध्ये आणि गरजेचं देखील आहे. बघा आनंदाची गोष्ट अशी असते ना की आनंद फक्त सुखात नाही तर आनंद प्रत्येक क्षणाला तुम्हाला व्यक्त करता आला पाहिजे आणि खूप चांगल्या पद्धतीने व्यक्त करतात. 13 चेंडू 27 मॅच ऑन. तयार बॉलर ऑप्शनच्या बाहेर चेंडू. पंचांचा इशारा की डॉट बॉल आहे कारण की इम्पॅक्ट करत होता लाईनच्या आतमध्ये आणि मग षटक समाप्त झाला. आता मॅच जर बघितली गेली तर एका बाजूला टीम नवी मुंबई आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं गेलं तर आपल्याला संघ पाहायला मिळतोय पीसीएमसी. आणि अर्थात जर बघितलं गेलं तर आता 12 चेंडू आणि 27 वरती मॅच जाऊन ठेपली आहे. जबरदस्त मॅच. माझं समीकरण जर आपण पाहिलं ना तर पीसीएमसी संघाच्या समोर जर बघितलं तर एक ढाल बनून किंवा एक भिंत बनून जो खेळाडू उभा आहे ना या मॅच रोखण्यासाठी तो डॉक्टर ऋषिकेश. कारण की एकतर्फी बॅटिंग करतोय आणि इथून येणारे 12 चेंडूंमध्ये ऋषिकेश जरी 10 चेंडू फेस करेल किंवा 8 चेंडू जरी फेस करेल ना तरी मॅचला फिनिश करण्याची क्षमता त्याच्यामध्ये. चांगली बॅटिंग करतोय. बघा इक्वेशन जर बघितलं तर 12 चेंडू मध्ये धावा बनवायच्या तर 27. नॉन स्ट्रायकर एंडला ऋषिकेशला पाहतोय आणि स्ट्रायकर एंडला नवीन बॅटर आपण पाहतोय डॉक्टर अतुल. बोल तयार. पहिला चेंडू
प्रहार तर केलाय, स्कोअर ऑफ द विकेट खेळण्याचा. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू आहे, डीप मध्ये एक धाव कंप्लीट केली गेली आणि ती गरजेची आहे. बघा ऋषिकेशला जितकी जास्त स्ट्राईक देता येईल तितका इथे आता नौसेकर रेडच्या खेळाडूने काम करावं लागेल, कारण की एकमेव असा खेळाडू की जो प्रत्येक चेंडूवरती सिच्युएशन नुसार खेळतोय. खराब चेंडूवरती प्रहार करण्याची क्षमता, चांगल्या चेंडूला सन्मान देखील देतोय आणि ज्या पद्धतीने स्टान्स आहे किंवा ज्या पद्धतीने खेळ चालू आहे यावेळेस पहा हव्यामध्ये फटका इथे प्रॉमिसिंग नाहीये. झेल झेल टिपण्याची संधी होती पण चेंडू सरळ या संधीचं सोनं करताना निघून जाईल 6 धावेंकरिता. आणि आपण पाहतोय जीटीसी वाहिनी आपली खूप चांगल्या पद्धतीने वर्क करते आहे, कारण की म्हणतात ना की यस क्रिकेट इज अ फेअर गेम आणि कधी कधी कसं होतं ना की पंच मैदानामध्ये सीमारेषेपर्यंत त्यांची नजर पोहोचू शकत नाही, म्हणून लाईव्हचा खूप जास्त फायदा होत असतो. डिसिजन चेंज केला गेला, हा चौकार आहे. पुढचा चेंडू यावेळेस पहा बॅटच्या संपर्क तितकासा चांगला झाला नाही आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर निर्धाव चेंडूची सांगता अगदी मागच्या चेंडूवरती आपण थोडंसं चर्चा करूयात. बघा ज्या पद्धतीने म्हटलं होतं ना की हवेचा फायदा इथून होईल, फटका तितकासा प्रॉमिसिंग नव्हता. जर हवेचा वेग नसता तर मी म्हणेन ही झेल देखील होऊ शकली असते. बोलत यार हा पहा आणखी एकदा इथे फटका बसलाय, झेल कंप्लीट केली जाईल, मिल गई विकेट. बड़ी मछली जाल में डॉक्टर पण जर बघितली गेली तर सगळी ती पाहते 51 या कड्यावरती. पुढचा चेंडू ऑन साइडला पाठीमागे खेळाडू तैनात आहे, एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेची कॉलिंग दिली जाईल की नाही, येस नो हा ना मध्ये थोडस लडबडला पण क्षेत्ररक्षकाकडनं देखील चुकी घडली आणि तिथे मात्र 2 धावा कंप्लीट आणि मग या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढते, जाऊन पोहोचते 53. मॅच जरा 2 मिनिट थांबवा पंच. धावा फळकावरती 1 मिनिट थांबा, चेक केल्या जातात. आमची टेक्निशियल टीम आहे ती सध्या चेक करते की मागासा जो चेंडू होता षटकार चौकार त्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन पुन्हा एकदा क्रिएट झालंय, सो चेक केलं जाईल. आणि ज्या पद्धतीने मी उल्लेख केला होता की क्रिकेट इज अ फेअर गेम असं म्हणतात, जो काही फेअर डिसिजन असेल तो तुमच्या समोर पोहोचवला जाईल.
चला मॅचला आपण स्टार्ट करूयात. विजयासाठी कळवा इक्वेशन. 20 धावांची गरज आहे. धावा कळवा मला एकदा. स्कोर किती झालाय कळवा. 50. स्कोर एकदा कळवा. 1 मिनिट मॅच थांबा. स्कोर कळवा किती आहे. 53. 53 धावा फळकावरती आहेत. 18 धावांची गरज. चला या वेळेस जर बघितलं गेलं तर डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता आहे आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या फळकावरती आपण पाहतोय ती टोटल 53. गोलंदाज तयार. हाफटाकर चेंडू ऑप्शनच्या बाहेर. आणखी एक चांगला चेंडू, दिमागदार चेंडू आपण पाहिला आणि त्यानंतर आणखी एक डॉट बॉल आपण पाहिला. निखिल दोडके आहे गोलंदाजीवरती. डॉक्टर निखिलला आपण पाहतोय. स्ट्रायकर एंडला बॅटरचा विचार केला तर आपण बॅटर पाहतोय स्ट्रायकर एंडला यावेळेस डॉक्टर नितेश. बोल तयार. हवेस पहा हलक्या गतीने चेंडूला कट केला. एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एका धावेच्या मध्यांतराने धावसंख्या फळकावरती 1 ने वाढेल. तीन चेंडू 17 धाव्यांची गरज. बोल तयार. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू आलाय आणि या डॉट बॉलने मॅच देखील आता दूर जाताना पाहायला मिळते. 2 चेंडू 17 धाव्यांची गरज असता विजयासाठी असेल. यावेळेस ऑन साइडला खेचून काढण्याचा प्रयत्न आहे. चेंडू सरळ सीमारेषा बाहेर आणि आता एक चेंडू विजयासाठी जर बघितलं गेलं तर धावेंची गरज आहे या एका चेंडू मध्ये. त्या म्हणजे टोटल 11. बोल तयार. ऑन साइडला चेंडू प्रहार केला. पाठीमागे खेळाडू तैनात आहे. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावाची कॉलिंग आहे. रनआउटची संधी. रनआउट आणि इथे मॅच वॉन होते ती म्हणजेच टीम PCMC ब्लास्टर यांचा ब्लास्ट पाहायला मिळाला आणि इथे मात्र मॅच वॉन होते.